जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आज मामीला कळणार आहे मामाचं एक रहस्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा जंगी सामना अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. आता पळ, आता कुठे पळायचे पळ. ओ जावय बापू, आज दिवसभर काय कुत्र्या बरोबरच खेळणार आहे? ओ मामी, ओ कुत्रा नका बोलू, बबडी नाव आहे ना त्याचं. बघितलंस प्रिया? असं होतंय आता. बघ ना, आणला तेव्हा हा कशाला या घरात, हा ह्याला नको, ह्याला घेऊन जा बाहेर. आणि आता कुत्रा म्हणलं तर त्रास होतोय का माणसाला? बबडीचा जा 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 जा. अरे परत टाक. ओ बबडी बबडी, इकडे इकडे इकडे. अरे मी याला अरे पहिल्यांदा चालायस, एवढा जीव नको काढूस. अगं माझी सोंटड, माझी बुंगड कोणती माझी. अगं प्रिया, काय प्राण्यांचं असंच असतं ग. बघ ना ग. एकदा लळा लागला ना का मग तो लागतोच. माझी पिल्लू बस स्टॉपवर उभी होते एकदा. एवढीच होता ना पिल्लू, पायाजवळ घुटमळत होता. भूक लागली होती ग, म्हणून बिस्किट पुढं केलं. जगाला असं वाटलंच नव्हता, 1-2 शेड्यूल मध्ये जाईल असं वाटत होता. माझी गोंडी रच ग बाय, काय ग चिवट धरून राहिला एकदम. काय ग, तुला सांगते, आमच्या समोरची ती तामणकर बाई आहे ना, मॅड ह्याच्यासाठी. मॅड मॅड बघितलं काय बघितलं? तामणकरणीचं नाव काढलं, आवाज बघ कसा बदलला तो. ये बबडी, ती बघ तामणकरीन आली बघ. नाही आले बबडी. लब्बाड. माझी गुंडी. नाही बाबू, दत्तू आहे आपला. दत्तू आहे. मामी त्रास देते. नाही त्रास देत, दत्त्याचा आणि त्याचं पटत नाही ना. तुला सांगते काहीतरी खोडा काढत असेल. नाही बबडी आता इथेच राहणार. इथेच राहणार म्हणे. आणि करणार कोण त्याचं? माणसाच्या बाळांपेक्षा जास्त सांभाळायला लागतं, माहितीये ना. मग ठीक आहे, मी करेन त्याचं, मी घेतो त्याची जबाबदारी. हो का? हो ना बबडी? बघ हो बोलते हो. बबडी भूक लागली, भूक लागली. त्याला खायला घेऊन ये जा काहीतरी. जबाबदारी घेतलीस ना, जा खायला घाल आता. जा. एवढं शब्दात पकडशील? मी घेऊन येतो, चल. ए बा, नको नको नको, मी जाते, मी करते काय. नाही, मी जाते काय. अगं नको, तो पसारा करल. ओय बाप, चल चल. अगं माझी गोंडी गती, माझी माझी गुंडडा. शुला आली. चला चला, कुठं करणार? नाही, कुठे शिकवलंय? शिकवलं कुठं आहे? बाथरूम कुठं आहे? आतमध्ये आहे. चल आतमध्ये, आतमध्ये. हा चला चला. मारत जाऊ नकोस ग. नाही ग, यांना शिकवायला लागतं, नाही तर घरभर निस्ता पसारा करतात. बरं, हा लवकर शिकला. दत्तू 4 वर्षाचा होईपर्यंत गाद्या ओल्या करत होता. आता नाही ना रे. पण प्रिया, काय पण बोल, हा बबडी घरात आल्यापासून ना एकदम भारी वाटतं. हो ना. ते काय बोलतात ना, ॲनिमल थेरपी वगैरे, त्याच्याशी खेळलं ना की असं रिलॅक्स वाटतं, माहिती आहे एकदम. मामा भाता माझा भाता माझा भाचा मामा माझा भाता कशाला आला मामा, कशाला आला मामा, कशाला आला? हे मामा कसा आलास? कसा आलो? हा आयला. ए पम्या असा आलो. भाता माझा भाचा मामा माझा मामा. नमस्कार. सुन बाई सुन. किती वेळा सांगितलंय, बाई माणसानं कोणी समोर येऊ दे, वाकायचं नाही, अजिबात नाही वाकायचा. बसा ना. बस. अरे वा, पत्र्याची खुर्ची बदलली वाटतं. वा वा वा. अरे सोबत आणली ती, कुठे गेली? कोण आणली? शिवाली आली होती ना. तिचं काय आहे, ती लिफ्ट बघितलं ना की ती कावरी वावरी होते, वर खाली जाते ना, त्याच्याबरोबर खेळत बसली असेल. शिवाली बेटा, शिवाली बेटा. आता
घरात. हा ये घरात. आली हो. अय्या पम्या दादा. अरे हो अरे हो थांब 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 अरे वहिनी ये तू येताना घाटातून आलीस वाटतं डायरेक्ट. पम्या दादा चॉकलेट दे. चॉकलेट नाही आहे आता. 50 रुपये दे. अरे बापरे 50 रुपयाची लहान मुलगी आज. वहिनी तू पण दे 50 रुपये. दिले ना आता दादांनी. हा दोघांचे आहेत ते. कंजूसच आहेस. किती झाले? 50च झाले. ए मजा नाही. नाही मामा म्हटलं असे अचानक कसे काय आलात तुम्ही? मी अचानकच येतो. अचानक येतो, अचानक जातो, मग परत अचानक येतो, मग अचानक गायबच होतो. माझा सगळा ऋतू नसतो. मला वाटेल तो माझा ऋतू. कधी उन्हाळा कधी पावसाळा. अय्या तात. पावसाळा. ओ पण आपण तर छत्री आणलीच नाही. पाऊस पडलो आणि भिजलो तर. हा बेटा आता आपण घरात आहे ना. आता कसं भिजणार? अय्या हो. या वय. मामा अरे तू आलायस इथे म्हणजे काय असं काम वगैरे होतं का? हिला दाखवायचे आपल्या शिवालीला दाखवायचे डॉक्टरला. काय? हा मामा हिच्या लहानपणापासून आम्ही तुला हेच सांगत होतो हिला डॉक्टरला दाखव. बरं केलंस एकदा काय ते डॉक्टरला दाखवून घे. नाही पम्या अरे हिला दाखवायचे डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुलाचं स्थळ आलं हिला. हा हिला डॉक्टर मुलाला दाखवायचंय. बापरे हिला स्थळ आलं. मग आता मोठी झाली शिवाली. छत्र्यांनी पाऊस ह्याच्यातली काय गोंधळते पण मोठी झाली. थोडा गोंधळ होतो पण मोठी झाली. तर ते इकडचेच आहेत. अच्छा नवऱ्या मुलाकडली माणसं इकडचीच आहेत. मग त्यांना गावाला कशाला बोलवा. मी म्हणलं उगाच कशाला त्यांना त्रास. आम्ही येतो ना तिकडे. तुमचा भाषा तिकडेच राहतो. म्हटलं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पण होईल, आच्याला भेटणं पण होईल आणि सुनबाईला भेटणं पण होईल. इथे कार्यक्रम हा इथं कार्यक्रम आहे. प्रिया, अगं चायची गालणी कुठं घावत नाही. ए बम्या, हा इकडे हा हा इकडे. या इथं काय करते? हा इथं काय करतोय? मी म्हणतो पम्या ही इथं काय करते? प्रिया हा इथं काय करतोय? हे माझ्या भाच्याचं घर आहे. मी माझ्या भाच्याच्या घरात उभा आहे. मी काय धर्मशाळेत उभी नाही. माझ्या पण भाचीचं घर आहे. मी तिथं उभी आहे. ए काय करणार आहेस? थांब. काय करणार आहेस? रागराम. मागं राहायचं माझ्या अंगावर चालून यायचं ना. आधी सांगून मला टाकते. तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा कळलं ना? मला हाऊस नाही तू एवढं बोलायची. उगाच आरडाओरडा करू नको. आवाज खाली करायचा. आवाज खाली कर. खाली नाही तर अंगावर येईन तू असं सांगतो. थांबा. थांबा. ए शिवाली हा दत्तू. तू आलीस ना की असं वाटतं दिवाळी सुरू झाली. मामी 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 का मारताय त्याला? तो तर मला फक्त असं म्हणतोय ना की तू आल्यावर दिवाळी आल्यासारखं वाटतं. दत्तू चल फटाके फोडू. तुला किती वेळा सांगितलंय? तो लहान नाही आहे, मोठा झालाय तो. त्याच्या बाजूला उभा राहायचं ना अजिबात. आपला त्याच्यापासून लांब कशाला रोग लागलाय त्याला? हो त्याला रोग लागलाय. ए दिवाळी आले काय? ये इकडं. अरे ये मी नाही. ये ना दिवाळी साजरी करू इकडे. तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो. ये याला काय बोलतोय मग? एक मिनिट. काय बोलला ह्यो? ए, दिवाळी पण सांभाळून बोलायला सांग याला. हो मामा तू येऊन तो बघ. मला नाही बघायचं पाऊस. नाही बघा अरे असं कसं. हा मी तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो, तू मला सुरसुर दाखव. हे काय बोलला झालं या प्रिया काय आहे? नको तू सोड ना जाऊ दे. गप्पा बस. माझ्याकडे नाहीये सुरसुरी. हाय सुरसुरी नाही ए, माझ्याकडे. पम्या हा. याच्याकडे सुरसुर नाही. हा? मग काय टिकल्यांच्या जीवावर उड्या मारतोस? मामा काय बोललास? काय बोलू? वरांकडे काय सुरसुऱ्या मागतोस? तुला अनारसा दाखवू? अनारसा दाखवू काय? काय वाटेल ते बोलते. वाटेल ते बोलतो. तू बोलतोस ते चांगलं आणि आम्ही बोलतो वाटेल ते. तुझ्या बोलण्याला अजिबात तारतम्य नाही कळलं अरे, ना? तू तर एकदम तर्कशुद्धच मी बोलतोय. त्याच्याशी बोललो ना आपण. तोंडाला लागू नकोस माझ्या आधी तोंडाला सांगते. लागू मला नको. तुला हे बोलायला काढ एकदा असं. नाही. हे काढ. हे काय आहे सारखं ऐका ना थांबा. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची तू मध्ये बोल नको. लढाई करायला. हे तुला मी आता सांगतोय
बाई माणूस म्हणून मी दुर्लक्ष करतो ना, सारखं सारखं माझ्या अंगावर येत नाही. आणि तू येतोस बाई माणसाच्या अंगावर ते ना, किती वेळा सांगितलं, 1000 वेळा सांगितलेलं आहे. ह्यांच्याकडे बघून ऐकून घेतो. माझ्या नादाला लागायचं नाही अजिबात. तुला अरे मामा थांब रे. थांबा जरा दोघे, सारखे भांडत बसता आल्यानंतर सारखे एकमेकांच्या समोर. तुम्ही येतात कशाला एकमेकांच्या समोर? आम्हाला काही हाऊस नाही याच्या समोर यायची. आज येतो तोंड घेऊन इकडे मारायला. आता मला काय माहिती होतं ते येणार आहे तिथे? मामा तुम्हाला पण विचारून येता येत नाही का हो? इतकं कसं गृहीत धरता तुम्ही आम्हाला? अरे बरोबर बोलते ती मामा. विचारून यायचं ना, एक फोन करायचा ना. मामा नाही, नाही नाही, बरोबर तुमचं बरोबर. नाही, मामा काय आहे तसं ए, बोला. बोललास तू, तुला बोलायचं होतं ते बोललास तू. अरे मामा मी भाचा आहे ना. अरे, त्या टेकडू अजिबात. या मांडीला अजून माझ्या भाच्याचा तुझा वास आहे अजून. हो, तू काय म्हणला? नाही नाही तू काय म्हणाला? अरे मामाने परमिशन घेऊन तुझ्या घरात यायचं ना, ठीक आहे. नाही मामा, ते ना असं ओघाओघात बोललं. नाही पण जे आलं ना ते मनात आलं ना. नाही नाही मामा, होते होते. तुम्ही मुलं आहेत ना, मोठे झाले की सगळं विसरतात रे. नाही 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 असं नुसतं नाही 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 म्हणून होणार नाही ना. आता तुझा नवरा आहे ना, एवढा होता. एवढंच कसं असेल मामा? तुला बाई पूर्ण आकृती बघ ना, एवढी दाखवतो तुला मी. तू नुसतं हालतं तिकडे बघते. एवढा होता हा. लहानपणी एवढा होता. असा मानेवर घेऊन फिरायला याला. लोक बघायचे, अरे काय दृश्य आहे, मामा भाता भाता मामा. असा असा मानेला अशी मिठी मारून बसायचा, असा कानाला टेकून झोपायचा, पचकन कानाच्या पाळीवर याचा शेंबूड पडायचा. बस. मामा घाण वाटतंय हो. मला काय कानावर बासुंदी पडल्यावर का वाटायचं? तरी मी सगळं सहन करायचो. का? माझा भाचा. तुला आणि मामाने परमिशन करे, नाही रे नाही, हे ते नाही. अरे मामा मला हे सगळं माहिती आहे, पण 4 चौघात हे नको ना बोलू. गणित चुकते तुझं. हा? 4 चौघ नाही, ती एकटी 14 जणी आहेत. आता मी तुमच्या बोलण्यात होते. नाही, नाही, मी नाही. तुमच्या बोलण्यात होते. त्यामुळे सुरुवातीला नाही, 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 अरे. त्यामुळे मला लागलं खरं द्या नको. माझ्याशिवाय तुझा पान हलत तुझ्याशी बोलायची नाही. इच्छा नाही मला. माझ्याशिवाय तुझा पान हलत नाही. तू हात वर करू बोट नको. खाली कर. नाही तर काय करणार आहेस? तू काय करशील? बोट खाली करू तू काय नको. करशील? माझ्याशी बोट कर. जास्त बोट चढवायचं नाही. हा, बघितलं अशा बाहेर बरोबर. तुझ्यासारखे बनलंय, बघितलंय. हा, इथे वर तोंड करून बघण्याचा- बोलायला बघण्याचा काय माहिती? बघण्याचा कार्यक्रम करा. शाबास सुन बाई. हा, बघण्याचा कार्यक्रम बघ. हा. हे माझ्या भाच्याचं घर आहे. हो, आहे तुझ्या मामे बहिणीचा म्हणजे माझ्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम इथं होऊ शकतो. होऊ शकतो. हो. बस. हा. मग मला त्या कार्यक्रमात ह्या बाजूचं माझी सुनबाई सोडल्या दुसरं कोणी नको आहे. आम्हाला हौसच नाही तुझ्या अरे पण कार्यक्रमात ती यायची. मामा- ती नाही आणि ही नाही, मला कोणी कुत्र नको आहे. ओ कुत्रा कोणाला बोलतो? ए, मरा, ते करा. इकडे. अरे दिसशील असं तरी समोर आहे. तुला नाही कुत्रा बोललो मी, तू चिंबोरी आहेस, चिंबोरी. इकडे. मी नाही तुला बिळात हात घालून चिंबोरी कशी पकडायची दाखवतो. ये ये ना. मामा, मी- अरे ये रे, ये महाराजा, ये. आवाज काय करतो? ये ये ये. काय? ए, हा वाव म्हणतो माझ्याकडे बघून. वाव ना, वाव नाही, बबडी. वाव ना. ए बबडी याला थांबवा. याला पळवा. ए. बबडी ए, नाही नाही बघ. ऐक, बबडी थांब ना. अरे. नको, नको. ए, हे का? वाव, वाव. मामा काय करतोय? काय करता मी? तो काय करतो बघ. ए, भाऊ नाही. मामा खाली. अरे ये प्रिया, याच्या सगळ्या चिट्ट्या वाजल्या. वाप निघाली. अरे हा कुत्र्याला घाबरतो बाय. ये. हो या हो खाली या. एकदा येऊन तर बघा, परत परत याल या. नाही नाही असू दे भाऊ, फक्त लक्षात ठेव. हे. हे लक्षात ठेव. नको दाबूस, आम्हाला नको दाबूस. अरे बबडी इकडे, बबडी इकडे. हा, ये, मामा ये. घाबरू नको. तो मामा कुत्र्याला घाबरतो. त्याला लहानपणी कुत्रा चावला होता. म्हणून असा वागतो. नाही लहानपणी कुत्रा चावला होता तेव्हा 21 इंजेक्शन घेतलेली ना, त्याला घाबरतो. कुठं घेतली होती? हाय, आता इंजेक्शन बेंबीवर घेतली होती. हिला बेंबी दाखव. दाखव.
एकदा दाखवून तर बघ. मग शुद्धीत राहशील काय? का तुझ्या बेंबीत कस्तुरी लपवली आहे? बघ, बघ. ए दाखव ना एकदा दाखवून तर बघ बाबा. काय आहे अर्थ आहे याला? हा तुम्ही सगळ्यांनी मिटिंग घ्या आणि तिला सांगा ती बाई माणूस आहे म्हणून. हे बघ. आता नाही बोलला हा? नाही बोल. तिथं आहेस ए बाबडी जा बरं. नाव काय त्याचं? बबडी बबडी कुणी ठेवला नाही. मामीने ठेवलंय मामीच आहे. किती क्यूट आहे हा. हे पम्या दादा तुझ्याकडे किती मस्त क्यूट कुतू आहे. ए बेटा. याचे कान ओढू. ए शिवाजी बेटा ए मागो. तो बबडी नाव असलं म्हणून काय झालं? कुत्रा आहे तो. दात. दात नव्ह दात बघ दात. चावेल मागो. नाही काही नाही करत. माग थांब तुम्हाला काळजी वाटते. अरे मामा तो नाही चावणार रे, तो भुंकतोय कारण त्याला भूक लागली आहे. ओ, बबडी भूक लागली. ए प्रिया जा, त्याला भूक लागली. तू चिकन थंड झालं असेल तर घेऊन ये जा. ए! काय नेक्स्ट आहे काय? वाव काय काय बोलस तू? हा आता काय बोलस तू? त्याला भूक लागली आहे. त्याच्यानंतर काय बोलास? थंड झालं असेल तर घेऊन ये. अबे तू कांसारलायस का रे? त्याच्यामध्ये काय बोललास? चिकन थंड बस, 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 बस. चिकन म्हणजे चिकन म्हणजे चिकन. आज शनिवार आहे. आपल्या घरात शनिवारचा मांसाहार करीत नाहीत. नाहीच करणारे मांसाहार आपण. वा. बबडीसाठी केलंय चिकन. हा. म्हणजे हा कुत्रा मांसाहारी आहे? कुत्रे काय शाकाहारी असतात? त्याला मेथीची भाजी आणि कोशिंबीर देऊ? हा घरात पाळायचा कुत्रा आहे ना. व मग? याने घरचे नियम पाळले पाहिजेत. ह्याला शनिवारचे पोहे द्या, साबुदाणा खिचडी द्या ना. हो दे हा शाबुदाण्याची खिचडी आणि रताळे दे हा त्याला. ते नव्हे तुम्ही द्या. मी काय देऊ? माझा कुत्रा थोडी आहे, तुमचा आहे. हो तुम्हाला वाटतं तुम्ही द्या ना. काय देऊ त्याला? रताळ द्या. हा तुम्ही द्या रताळ. ए, इकडे नाही, नाही, अरे ए, तुला रताळ्याचा असा बारीक किस करून देतो. इकडे इकडे असं ये ना इथे. मामी मी देऊ काय रे किस? बघ हा येऊन तर बघ. येऊन तर बघ. ए पम्या एकदा घेऊन तर बघ किस, परत घेशील. हा बारीक किस. मी म्हणतो 1.5 तास मीटिंग घ्याच आणि सांगा हिला ही बाई माणूस आहे. कशी बोलते बघ. हा अरे काय होतं ही बोलून जाते रे आणि अंगावर शारा माझ्या येतो. आणि दुसरं काय नाही मामा कंसात स्तब्ध होतो आणि सगळे निग्रह सगळे डळमळायला लागतात रे. आता माझा उपवास आहे आणि ही म्हणते घे काय काय ते. एकदा उपवास सोडून तर बघ. उपवास सोडून बघ. ए कानफाट्या तुला काय वाटलं? रताळ्याचा किस बोलते मी. काय बोलली ही? कानफाट्या काय बोलली? कानफाट्या. बघ मी कोणाला घाबरत नाही कळलं ना. मी फक्त देवाला घाबरतो. ओ, हे पम्या ए पम्या हा याला बाहेर काढ. एक तर घरात हा थांबेल नाही तर मी थांबेन. अरे मामा गोड आहे रे तो. काय रुखवातातला आहे? मामा प्रेमळ प्रेमळ आहे रे तो बबडी. अरे मला बघूनच भीती वाटते. तू आते काय? तो काय करत नाही. नाही, नाही, अरे अरे ये तो काय नाही. अरे तो ये ये नाही रे पम्या. अरे मामा ये रे इकडे. ए बबडी पकडलाय मामा आहे आपला. पकडलाय. इकडे हा, सावकी सावकी सावकी. इकडे नाही, आहे, बरोबर आहे. इकडे ओके. ये बस. बाबा पायाची नळी परत नाही मिळत आहे. नाही अरे काय नाही. ए बबडी मामा आहे मामा. मामाच्या इथे नाही नाही थांब 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 थांब. ए नका नका आहेत रे. पचकन परगडी खोलशील. नाही, नाही. नाही मामा. हो तू बोलतोस खरा प्रेमळ आहे प्रेमळ मामा, आहे. त्याच्या डोळ्यात बघ प्रेम बघ डोळ्यात बघ. अबे तू बोलतोस वेगळं त्याच्या चेहऱ्यावर वेगळा आहे. तू एकदा बघ. अरे तू एक काम करते इथे हात लाव. कुठं? हात लाव इथे. नाही नाही नाही. बबडी खाली उतर. हात लाव. अरे नाही रे. अरे तू हात लाव रे. दात असं कर ना. ए, नको नको नको. हे बघ, बघ. ए, बोल, बोल. सावकी, सावकी. मग हाक मार त्याला. बबडी हा? बबडी बबडी हा बबडी बबडी चांगला बबडी आवडतोय हा? बबडी हा. मामा तुम्ही आवडलात त्याला. होय? शेपटी हलवतोय. काय सांगतेस? आवडल्यावर शेपटी आवडतात नाही आवडल्यावर सोड ना मामा. आता आवडलायस ना सोड ना. आवडला. हाच एक नंबरचा कांसारलेला वाटतो. नाही. आम्ही थांब ना आता. त्याला आवडणार नाही तर काय? त्याचा जात भाऊ वाटत असेल तू. काय बोलली ही काय बोलली? माझ्यावर भुकशील असं मारीन ना वा. तो बोलतो ते कळतं तुला? हा तो कसा बोलतो ते ऐकून घेशील तू बबडी. नाही पण सुरुवात ही करते ना.
प्रत्येक गोष्टी सुरुवात ही करते. माझा काय गरज नसते हिच्याशी भांडायची. कळलं तुला? हो. वाव काय याचं तोंड बघितलं मला डोकं फिरतं मग मी बोलणार नाही. काय वा 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 अरे हिच्या नादा लागू नको तू वाव करत राहशील फिरत राहशील. अजिबात तिला कळत नाही भाई माणूसांनी काय आहे. तू बोलतोस ते बरोबर माझ्यावरती लगेच सगळं पिल फाडायचं मग. म्हणजे काय अजिबात हे नाही उगाच आपलं ते चालू असतं. आता काय सुचलं नाही ना, हे नाही ना ते नाही मग. चल चल ए बाबू बापडी तू बिस्किट खातो. बिस्किट आहे बिस्किट आहे. माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते. असू ना त्यात काय होतंय. माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते नाही तर माझ्या डोक्यात. अरे काय झालं काय झालं ए बाय सावकाश. घेरी आली हा? घेरी आली ए, हिला घेरेली ए चक्कर आलं रे. थांब 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 थांब. ए कोणीतरी अरे मला बाई माणसाला असं पकडायची सवय नाही. ए पमे हा बबडी पण गेला. हे तू सावकी बाय 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 सावकीस नाही तर कोण कोणाला वाचवतो याचा अंदाज नाही. जरा उठून बस 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 बस. काय ग घेरी आली घेरी. हा कशाने घेरी आली. साखर कमी झाली. साखर कमी झाली. मग जरा गोडीनं वागावं माणसाने. समोरचा माणूस गोड असला तर गोडीनं वागेन ना. तू गोडीनं बोलून तर मग तुला कळेल किती साखर आहे ती. बिस्किट खातेस काय बिस्किट. तू बिस्किटाच्या पुढे ठेवतोस होत का रे. 2-2 घेऊन फिरतो. 48 तास ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं अशी ऐकल्यानंतर मी 2-2 पुढे घेऊनच फिरतो. होय का? हो अगे भरव मग एखादा घास. लय लाडत झाले. भरवणारा माणूस असेल तर लाडात या मजा येते. तुला ना मला अंदाज येत ना अजिबात अंदाज येत एखादा घास भरवता. हे काय झालं घ्या त्या बस काय नीट भरव. काय काय हे घ्या त्या बस हळूहळू खा सगळं आपलंच आहे. ती मग चावली उदाम चावलीचा तू काय मग प्रेमाने चावले. प्रेमात चावतात. अरे प्रेमात फक्त चावतातच. त्याशिवाय प्रेम होत नाही. चावल्याशिवाय प्रेम होत नाही. मग तुझ्यात आणि बबडीच्यात फरक काय आहे. तुला काय म्हणायचं मी कुत्री आहे. हे बघ आता तू विषय वेगळा घेशील. मी काय बोललो काय बोललास? काय बोललो तू आधी काय समजून बोललास? घे. काय बोललास? कोणता खाल्लो नको तू नाही समजून घे नाही ग. तुला काय म्हणायचं मी कुत्री आहे. काय? बबडीत आणि माझ्यात फरक नाही म्हणजे मी कुत्री हे आहे. मी बोललो. तू बोललास नाही तर मग तुला काढायचे ते अर्थ काढतो. मला माहिती होतं आधीपासून. अर्थ काय तुझ्या- बोलतोय तुला का? बस. अर्थ काय तुला बोलतोय? बोलायचं नाही खाल्लं ना. तुला लायकीचाच नाही आहे. कुणा लायकीच आहेस? कोणाच्या लायकीचाच माणूस नाही आहे. तू असं ऐकणार नाही. आयुष्यभर असं एकटा राहिलास काय करणार आहे यार, पुन्हा Brilliant performance. मामा मामी आर एपिटम ऑफ लव्ह हॅट रिलेशनशिप. कहर मजा आली. प्रसाद दा. अफलातून ज्या पॉइंटला स्किट संपलंय तो पॉइंट मला भयंकर आवडला. म्हणजे मला असं वाटलं की आता पुढचा भाग बघायला मी तिकडे यायचंय का तुम्ही वळणार आहात काय नक्की. पण पुढे काय होतं हे जाणून घ्यायला आम्ही फार उत्सुक आहोत. इंटरेस्टिंग होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं की समजा आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी खूप मोठी लिजंडरी गायिका समोर असेल बसलेली आणि आरोही गात असेल तर प्रोग्राम नंतर मी तिला विचारीन साहजिक की आरोही त्यांच्यासमोर गाताना कसं वाटलं तुला. तर या न्यायाने मी मंदार तुला विचारतो कुत्र्यांमधला लिजंड दत्तू मोरे त्याच्या समोर कुत्रा परफॉर्म करताना कसं वाटलं तुला. वाव नाईस मंदार मस्त. खूप आपल्याकडे वेगवेगळे कुत्रे आहेत पण त्यात तू खूप वेगळा कुत्रा तू खूप वेगळा कुत्रा तुझा एक वेगळा कुत्रा तू तयार केलास आणि तू परफॉर्म केलास. मला फार मजा आली तुला बघताना. विशेष कौतुक तुझं विशेष कौतुक. चिवट कुत्रा. येस फारच मजा आली. आणि बाकी सगळे नेहमीप्रमाणे तुम्हाला भोजने आणि वनिता तुमच्या दोघांचं फार जीव आहे या सिरीजवर आणि या कॅरेक्टर्सवर आणि ते असं ठाई ठाई दिसत असतं त्यामुळे मजा येते बघताना. आज शिवाची 50 रुपयेवाली मुलगी पण छान होती.
प्रथमेश छान, प्रिया छान, मस्त मजा आली. दत्तू मस्त, वंडरफुल, मजा आली. सई. मला एक गोष्ट आवडते की असं जुळतंय असं वाटायला लागतं आणि मग परत पूर्ववत होतं सगळं. तर हा जो पॉइंट आहे की प्रेक्षकांना त्या पॉईंटपर्यंत घेऊन जायचं आणि परत ओरिजिनॅलिटीवरती यायचं, हे आपल्या डिरेक्टर्सना खूप मस्त जमतं आणि ते आज अनुभवायला मिळालं. त्याच्यात खूप मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक. मला तुमची केमिस्ट्री, तुमची भांडणं पण तितकीच आवडतात आणि आज तो पडायचा जो पार्ट होता तो खूप गोड केलास माने. मजा आली. वा 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 वा. भारी परफॉर्मन्स, कुत्र्यासारखे हसलो. थँक्यू.